आजची सर्वात मोठी न्यूज शिवसेना भाजपमध्ये पुन्हा जुंपणार मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री शिंदेंना 23 कोटींचा धक्का। लोकसभा विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे। त्याच दरम्यान आता राजकीय समीकरणामध्ये मोठे बदल होत असून या पटलावर मोठ्या हालचालींना वेग आला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सुद्धा ऍक्शन मोडमध्ये आले असून आता म्हणे त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दुहेरी धक्का दिला आहे। मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचे 1400 कोटीचे टेंडर रद्द करण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे। 4 वर्षांसाठी घनकच यांचं टेंडर काढण्यात आलं होतं। या प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या। सध्या हे काम 450 हून अधिक महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून केलं जात आहे। इतकंच नव्हे तर या प्रकल्पाविरुद्ध आंदोलनही उभं करण्यात आलं असून प्रकल्पाविरोधात हायकोर्ट याचिकाही दाखल करण्यात आली आहे। पुण्यातील सुमित फॅसिलिटीला हे काम द्यावं यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप न्यायालयापुढे करण्यात आला आहे। त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गंगाराम यांनी दिले आहे। हा एकनाथ शिंदेसाठी धक्का मानला जातोय। एका धक्क्यामागोमागच आणखी एक धक्का सुद्धा एकनाथ शिंदेंना मिळाला असून त्यांच्या कार्यकाळातील आणखी एक प्रकल्प फडणवीसांच्या रडावर असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता 900 कोटींच्या प्रकल्पावरून शिवसेना भाजपात जुंपण्याची शक्यता आहे। जालन्यातील सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहे। फडणवीसांनी रद्द केलेल्या प्रकल्पाला एकनाथ शिंदेंच्या काळात मिळाली होती गती, ज्यानंतर शिवसेना युबीटीचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।